श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे श्री सखी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्री काही दिवसांतच सुरू होणार आहे. ही नवरात्री केव्हा सुरू होणार, देवी मातेसमोर आपण काय अनुष्ठान सेवा करावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला विसरू नका. पंचांगानुसार गुप्त नवरात्री शनिवार दिनांक 6 जुलै 2024 पासून सुरू होणार असून ती सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी समाप्त होणार आहे. या नवरात्रीतील 9 ही दिवस महत्त्वाचे असतात. मात्र द्वितीयेला रथयात्रा असल्याने ही तिथी महत्त्वाची असते. यंदा नवरात्रीमध्ये आणखीन एक चांगला योग बनत आहे, तो म्हणजे अंगारकी चतुर्थी. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, नुकतीच मागील आठवड्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी होऊन गेली. मात्र ही अंगारकी चतुर्थी शुक्ल पक्षातील असून ती विनायक अंगारक चतुर्थी आहे, जी अतिशय दुर्मिळ असते. या चतुर्थीस आपण गणपतीची सेवा आराधना करावी. पण या अंगारकीचे व्रत हे संकष्टी अंगारकी चतुर्थीसारखे नसते. चंद्राची पूजा आरती करून उपवास सोडला जाईल असे नियम अंगारक चतुर्थीमध्ये नसतात. ही चतुर्थी गणपती बाप्पांच्या सेवा उपासनेस विशेष महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर पंचमी स्कंद पंचमी महत्त्वाची असते. ही पंचमी प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. यावेळी स्कंद पंचमी बरोबरच कुमारषष्ठी, रवी योग, वृजमुषल योग असणार आहेत. शारदीय आणि चैत्रीय नवरात्री इतकेच महत्त्व आषाढ नवरात्रीस आहे. आषाढ नवरात्र ही मुख्यत्वे करून गुप्त साधनांसाठी केली जाते. मात्र आपण ही नवरात्र शारदीय आणि चैत्रीय नवरात्रीप्रमाणेच साजरी करू शकतो. देवी मातेची सेवा आराधना करू शकतो. 9 दिवस फलाहार करून उपवास करू शकतो किंवा एक वेळ फलाहार आणि एक वेळ जेवण असे उपवास देखील करू शकतो. किंवा आपल्याला प्रिय असणाऱ्या चहा, कॉफी, भात यांसारखे पदार्थ 9 दिवस वर्ज्य करू शकतो. इतर नवरात्रींप्रमाणेच इच्छा असल्यास कलश स्थापना करू शकतो. भूमिशयन, ब्रह्मचर्य पालन, केस, नखे न कापणे, पुरुषांनी दाढी न करणे, क्रोध, निंदा, नालस्ती, कलह यांपासून दूर राहणे असे नियम पाळावे. संकट नाहीसे करण्यासाठी त्याचप्रमाणे धन, विद्या, बुद्धिप्राप्तीसाठी गणपती स्तोत्राचे जास्तीत जास्त पाठ करावे. गणपती अथर्व शीर्षमचे 1000 पाठांचे अनुष्ठान सर्व कार्य सिद्ध होण्यासाठी करावे. याचा उल्लेख गणपती अथर्व शीर्षममध्येच केलेला आहे. आपल्या इच्छेनुसार, आवडीनुसार ओम गम गणपतये नमहा या गणेश बीज मंत्राचा जप करू शकतात. आपले सर्व प्रकारे मंगल चांगले होण्यासाठी, कुंडलीतील दोष दूर होण्यासाठी देखील मंगल चंडिका स्तोत्राचे किंवा मंगल चंडिका मंत्राचे 1200 पाठ 9 दिवसात करावे. शत्रूपासून सुटका करून घेण्यासाठी बगलामुखी माला मंत्राचे 1000 पाठ 9 दिवसात करावे. हनुमान चालिसाचे 100 पाठ 9 दिवसात करावे. भगवान श्रीरामांची कृपा प्राप्त होण्यासाठी रामरक्षा स्तोत्राचे रोज 9 किंवा 11 किंवा 12 पाठ करावे. धनप्राप्तीसाठी श्री सुक्तमचे 1200 पाठ 9 दिवसात करावे. कर्जमुक्तीसाठी गणपतींचे ऋणमोचक मंगल स्तोत्राचे अनुष्ठान करावे. पितृदोषाची समस्या असल्यास ऋषीमुनिकृत पितृस्तोत्र किंवा ओम सर्व पितृ मम मनः कामना सिद्ध कुरु कुरु स्वाहा, मम म्हणजे आपल्या या अर्थाने हा मंत्र म्हणावा. या मंत्राचा कमीत कमी 1 माळ रोज जप करावा आणि स्तोत्राचे 9 दिवस रोज 12-12 पाठ करावेत. 9 पाठ दुर्गा सप्तशती, 9 पाठ सिद्ध कुंजिका स्तोत्र, 9 पाठ दुर्गा 32 नाममालेचे देखील आपण अनुष्ठान करू शकता. माता दुर्गेने स्वतः ब्रह्मदेवांना प्रसन्न होऊन सांगितले की दुर्गा 32 नाममालेचे 3200 किंवा 32,000 वेळा पठण करून अनुष्ठान केल्यास त्या भक्ताची मनोकामना स्वतः देवी माता पूर्ण करणार.
असे वचन दिले. हे सर्वात छोटे मात्र प्रभावी अनुष्ठान आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपाप्राप्तीसाठी रोज 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम आणि 1 वेळा लक्ष्मी सहस्त्रनामाचे पठण आपण करू शकतो. त्याचप्रमाणे कनकधारा स्तोत्राचे देखील पठण करू शकतो. विद्याप्राप्तीसाठी ऐं या मंत्राचा जप करू शकतो. संतान प्राप्तीसाठी अडचण येत असल्यास गोपाल सहस्त्रनाम, संतान गणपती, संतान गोपाल मंत्र यापैकी आपल्या समस्येनुसार, इच्छेनुसार मंत्र किंवा स्तोत्राचे अनुष्ठान करावे. सामान्यपणे आपण श्री सुक्तमचे पठण फक्त धनप्राप्तीसाठीच करत असतो. मात्र हे केवळ धनप्राप्तीसाठी नसून संपत्ती, संतती प्राप्तीसाठी देखील केले जाते. श्री सुक्तमचा यज्ञ करावा. पाशुपतास्त्र यज्ञ सर्व बाधा, ग्रहदोषांपासून मुक्ती देणाऱ्या या स्तोत्राचे यज्ञ आपण करू शकतो किंवा गणपती बाप्पांच्या मूलमंत्राचे, गणपती अथर्व शीर्षाचे देखील यज्ञ करू शकतो. मात्र वरीलपैकी कोणतेही अनुष्ठान करण्यापूर्वी काही नियम पाळावेत. हे अनुष्ठान करताना शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावा. त्याचप्रमाणे अगोदर सांगितल्याप्रमाणे सात्विक नियम पाळावे. हे अनुष्ठान गर्भवती महिलांनी, लहान मुलांनी, आजारी किंवा अस्वस्थ असलेल्या लोकांनी करू नये. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. श्री स्वामी समर्थ.